नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत त्या घटनेचे नाव आहे चुकलेला रस्ता. सदरील घटनेला बरीच वर्ष लोटलेली आहेत. 20 डिसेंबरची ही घटना. वेळ रात्रीची 9. ठिकाण नेरळ रेल्वे स्टेशन. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशांची वर्दळ कमीच होती. पण नेरळहून पुढे काही पर्यटन स्थळं आहेत. तिकडे जाणाऱ्या प्रवासी वाहन चालकांची मात्र गर्दी झाली होती. त्यात 6 अनोळखी मित्र, पहिल्यांदाच भेटलेले, एकमेकांच्या स्वभावापासून अगदी अनभिज्ञ. कोणी कधी काय करेल किंवा काय करू शकतो याचा किंचित देखील अंदाज नाही. त्यांच्यातील एकाच्या, मंगेशच्या वाढदिवसासाठी भेटलेले. अचानक रोहितने ओव्हरनाईटचा प्लॅन केला आणि कृष्णाने तो ओव्हरनाईट कुठे करायचा यावर शिक्का मारला. माथेरानच्या आसपास कोथळगड नावाच्या एका किल्ल्यावर ओव्हरनाईट करायचा बेत आखला. हसीमने त्याच्या मराठी शाळेची काचकूच करीत अखेर ओव्हरनाईट करायचं मान्य केलं. सुब्या म्हणजे सुबोधला काही पर्याय नव्हता. त्यांनी नेरळ स्टेशनला जेवण केलं. खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ सोबत घेतले. आता कोथळगडला जाण्यासाठी अर्ध्या तासात खाजगी वाहनाने आणि उरलेल्या रस्त्यात रेल्वे ट्रॅकने पायी जायचं ठरलं. पण कोथळगड नक्की कुठे आहे याबाबत कोणालाच माहिती नव्हतं. मग काय, तोंड तर सोबत होती ना. त्यांनी तिथेच उभ्या असलेल्या वाहन चालकांना कोथळगडाच्या रस्त्याबद्दल विचारले असता वेगवेगळी उत्तरं मिळाली, जी ऐकून त्या 6 जणांच्या बोऱ्या उडाल्या. 6ही जण फुल कन्फ्यूज झाले. आता काय करायचं? एवढ्यावर येऊन पुढचा प्लॅन रद्द तर करता येणार नव्हता. मग आता पुढे काय करायचं? तरी कृष्णाने इतर चालकांपासून दूर उभ्या असलेल्या एका माणसाला कोथळगडाविषयी विचारलं. त्याने तो गड माथेरानच्या डोंगरामधून पुढे माथेरानच्याच विरुद्ध दिशेला असणाऱ्या डोंगरात आहे असं अगदी ठामपणे सांगितलं. आता अशा द्विधा मनस्थितीत जी व्यक्ती ठामपणे बोलत असेल अशा व्यक्तीवर आपल्या मनाचा लगेच विश्वास बसतो. त्यांनी देखील हेच केलं. त्या अनोळखी वाहन चालकावर अगदी सहजपणे विश्वास ठेवला आणि इथेच यांची फसगत झाली. ज्या वाहन चालकाने त्यांना कोथळगडाविषयी माहिती दिली त्याच्याच गाडीत हे 6 जण बसले आणि दंगामस्ती करीत करीत गाडी घाट चढू लागली. रोहन आणि सुबोध पुढे चालकाजवळ बसले. रोहनची मस्ती चालली होती, पण सुबोध मात्र अगदी शांत बसला होता. त्याचं त्या वाहन चालकाकडे आणि त्याच्या हालचालीकडे एकदम बारीक लक्ष होतं. रोहनने सुबोधला 2-3 वेळा गप्पा मारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण सुबोधने रोहनकडे रागाचा कटाक्ष टाकला. रोहनला सुबोधच्या त्या कटाक्षात एक प्रकारची गोपनीयता दिसली आणि घाबरून पूर्ण घाटात तो गप्प बसला. सुबोधची शांतता म्हणजे जणू तो त्या चालकाकडून संमोहितच झाला आहे इतकी भयानक वाटत होती. मध्येच थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर चमक होती. आज रात्रभर फुल ऑन धिंगाणा, खूप सारी मस्ती, खूप साऱ्या गोष्टी आणि बरंच काही. घाटात गाडी एक एक वळण घेऊन चढत होती. एका वळणावर चालकाने जोरदार ब्रेक मारून गाडी थांबवली. किशा आणि हसीम त्याला विचारू लागले, काय झालं? त्याने दोघांकडे फ्रंट रियर मिररमधून पाहिलं. त्याची ती करडी नजर अनुत्तरित होती.
त्याने मारलेल्या त्या जोरदार ब्रेकमुळे जणू सुबोधचं संमोहन भंग पावलं आणि सुबोध झोपेतून जागा होऊन विचारत होता, काय झालं? तो चालक म्हणजे एक भयानक प्रकार होता. अख्ख्या रस्त्यात एक शब्द देखील बोलला नाही. त्याचा अवतार देखील एकदम भयानक होता. दाढी वाढलेली, अंधारात सुद्धा त्याचे डोळे लाल पानवाल्यासारखे दिसत होते. ओठ काळपट लाल होते. गळ्याभोवती एक काळा मफलर गुंडाळलेला आणि तसाच मफलर डोक्याभोवती देखील बांधलेला. थंडी असून देखील शर्टाची वरील 2 बटणं उघडीच. त्याने गाडी थांबवल्यानंतर लगेच घाईने गाडीतून खाली उतरला आणि आम्हाला काहीच न बोलता फक्त मान हलवून गाडीतून खाली उतरण्याचा इशारा केला. त्याचे हावभाव पाहून अगोदरपासून भित्रा असणारा सुशील अजूनच घाबरला. त्याने तर हनुमान नामाचा जपच चालू केला. त्या 6 जणांनी गाडीतून उतरून त्या चालकाला पैसे दिले आणि पुढील मार्ग कसा, कुठून जातो याची विचारणा करताच त्या चालकाने त्याचं तोंड उघडलं. प्रवासादरम्यान त्याने बोलण्याची ही पहिलीच वेळ. त्याने शब्द उच्चारताच मंग्याच्या अंगात थंडी भरली. मंग्याला जणू कापरं भरलं. त्याला त्या चालकाच्या आवाजातील भयानकता प्रकर्षाने जाणवली. त्याने चालकाचा आवाज ऐकताच 2 पावलं मागे सरकण्याचा पवित्रा घेतला. त्या चालकाचा आवाज आता अतिशय घोगरा आणि मगापेक्षा खूप वेगळा भासत होता. सुशील आणि मंगेश यांच्या डोळ्यातल्या डोळ्यात काही इशारे झाले. त्या चालकाने त्यांना रेल्वे ट्रॅककडे बोट दाखवलं आणि सांगितलं, या ट्रॅकने सरळ 1 तास चालत राहा. 1 तासाभरात कोथळगड येईल. यांनी आपल्या माना होकारार्थी हलवल्या आणि त्या चालकाला थँक्यू म्हणून पुढे ट्रॅकवर जाऊन उभे राहिले. पाण्याच्या प्रवाहात भोवऱ्याच्या दिशेने वाहणाऱ्याला कुठे माहीत असतं त्याचा प्रवास विनाशाकडे होतोय. अशीच काहीशी गत या 6 जणांची झाली होती. इथे नियतीने त्यांची दुसऱ्यांदा फसगत केली. एक खेळ त्यांच्यासोबत खेळला जात होता. त्याचा सूत्रधार कोणीतरी भलताच होता. हे 6 जण म्हणजे शिकारी एक आणि शिकार अनेक. सगळेजण उभे असताना सुशीलने एका फलकावर लक्ष दिलं. त्याने तो फलक मोबाईलच्या उजेडात पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावर ट्रॅक नंबर 134 असं लिहिलेलं होतं. त्याच्या मनात एक शांतता निर्माण झाली. वेळ साधारण रात्रीची 10:30ची असावी. हवेतील गारवा वर वर चढत हिवाळ्याची जाणीव करून देत होता. लख्ख चंद्रप्रकाश असून देखील ते 6 मित्र काळ्या वावटळाच्या गर्द छायेत चालत होते. चालता चालता त्यांनी त्या डोंगराचं एक वळण पूर्ण केलं आणि चंद्र त्यांच्या विरुद्ध बाजूला गेल्याने तो त्या डोंगराच्या आडोशाला झाकून गेला. जवळपास पूर्ण वेळ असणारा तो मंद चंद्राचा प्रकाश आता अंधारात बदलला आणि तो अंधार एक भयानकता निर्माण करत होता. या लोकांच्या गप्पा रमल्या, पण त्या अचानक येणाऱ्या काळोखाने त्यांच्या गप्पा मंदावल्या. मंदावल्या कसल्या? पूर्ण बंदच झाल्या होत्या. वातावरणात एक प्रकारची गंभीरता आली. सगळेजण रेल्वे रुळावरून जोडीने चालत होते. सगळ्यात पुढे कृष्णा आणि सुबोध, त्याच्या मागे गारठलेला मंगेश आणि घाबरलेला रोहित, आणि सगळ्यात शेवटी हनुमान नामाचा जप करणारा सुशील आणि सुशीलवर हसणारा हसीम. रोहितला इतर गोष्टींपेक्षा त्या भयावह अंधाराची भीती जरा जास्तच वाटत होती. मनातल्या भीतीला
अंधारात स्वैर स्वातंत्र्य मिळतं आणि तेच आकार प्रत्यक्षात आले तर माणसाची भीतीने बोबडी वळते. रोहित त्यापैकी एक होता. मध्येच थंडीची एखादी झुळूक वातावरण भयावह करायला पुरेशी होती. पण भीतीने या थंड झुळूकमध्ये देखील सुशीलला घाम फुटला होता. रेल्वे रुळावरून मध्येच खड्डे येत होते आणि त्या खड्ड्यांवरून हे रेल्वेचे रूळ जात होते. अशाच एका खड्ड्यावर रेल्वे रुळात सुशीलचा पाय अडकला आणि इथेच खेळ सुरू झाला त्या मित्रांच्या जीवघेण्या ओव्हरनाईटचा. सुशीलचा पाय रेल्वे रुळात अडकलेला पाहून त्याच्याबरोबर चालत असलेला हसीम घाबरला आणि त्याने बाकीच्यांना आवाज दिला. त्याच्या त्या आवाजाने अंधारातील शांतता भंग पावली. सुशीलच्या तर डोळ्यात पाणी आलं. सुबोध, किशा, रोहित आणि मंग्या तिथे जमा झाले. सुबोधने त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन केला. त्याने तो टॉर्च सुशीलचा जिथे पाय अडकलेला तिथे मारला. त्याच्या पायाला थोडीशी जखम झाली होती. घाबरण्यासारखं काही नव्हतं. थोडंसं रक्त येत होतं. इतक्यात सुबोधने जोरात किंकाळी फोडली. त्याच्या त्या किंकाळीने सगळेच भेदरून गेले. याला झालं तरी काय? माथेरानच्या अंधार डोंगर रांगेत त्याच्या त्या किंकाळीचे प्रतिध्वनी उमटू लागले. तो क्षण अतिशय भयावह होता. त्याच्या त्या किंकाळीने भीतीचं सावट अजूनच गडद केलं. सुबोधच्या त्या किंकाळीने झोपलेले रातकिडे जणू जागे झाले आणि किरकिर करू लागले. कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज जोर धरू लागला. सुबोधने ओरडतच सुशीलचा पाय जिथे अडकला होता त्या खड्ड्याकडे बोट दाखवून इशारा केला. मोबाईलचा उजेड अपुरा होता. त्या उजेडात त्यांना 2 लाल रंगाच्या गोल हिरेसदृश्य वस्तू चमकल्यासारख्या दिसल्या. त्या वस्तूची चमक मन मोहून टाकणारी आणि तितकीच भयानक होती. सर्वांनी सुशीलचा पाय तिथून काढण्याचा प्रयत्न केला, पण सुबोधचं त्या 2 हिऱ्यांवरून लक्ष काही केल्या हटेना. सुशीलचा पाय काही केल्या निघत नव्हता. मंगेश आणि सुशील खूप घाबरले. रोहित सुशीलला धीर देत होता आणि किशा व हसीम सुशीलचा अडकलेला पाय मोकळा करण्यात गुंतले. इतक्यात मंगेशने देखील त्याच्या मोबाईलचा टॉर्च ऑन करून सुशीलच्या पायावर उजेड टाकला आणि आता मात्र सगळ्यांची बोबडी वळाली. कारण त्या चमकणाऱ्या 2 वस्तूंची हालचाल होत होती. मंगेशने त्याचा मोबाईल त्या वस्तूच्या अजून थोडासा जवळ नेला. त्या चमकणाऱ्या 2 गोल गोष्टी दुसरं तिसरं काही नसून एक काळं मांजर होतं जे अस्पष्ट दिसत होतं आणि त्या मांजराच्या समोर काही मांसाचे तुकडे पडलेले होते. ते पाहून सुशीलने पायाला जोरात हिसका दिला आणि त्याच्या पायाच्या अंगठ्याचं नख उडालं. तो जोरात ओरडला. त्याच्या अंगठ्यातून रक्ताची धार लागली. खड्ड्यातील मांजराने त्याच रक्ताच्या धारेला तोंड लावलं. ते पाहून सुशीलचा पार धीर खचला. आता तो थरथरू लागला. त्याची बोबडी वळाली. सगळीजणं घाबरून गेली. मंग्याला तर जणू कापरं भरलं. सुशीलचा पाय कसाबसा तिथून निघाला. खरंच एवढं घाबरून देखील धीरानं वागणाऱ्या सुशीलच्या धाडसाची दाद द्यायला हवी. घाबरून देखील त्याने भीतीला स्वतःवर हावी होऊ दिलं नाही. एवढं सगळं घडत होतं. सगळी पोरं घाबरली. किशाला या गोष्टीची सवय आणि माहिती असल्यामुळे तो त्याची भीती लपवत होता. हसीम हलक्या फुलक्या विनोदातून हा गंभीर प्रसंग झाकून नेत होता. मंगेश पण वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहित
त्याची भीती लपवू शकत नव्हता. आपण खूप मोठ्या भानगडीत अडकणार आहोत हे आता त्याच्या चांगलंच लक्षात आलं. आणि सुबोध एवढं सगळं घडत असताना शांत कसा काय बसू शकत होता काय माहीत. कसल्या तरी ध्यानात मग्न असल्यासारखा. काय घडलं त्याचं ना दुःख होतं, न क्लेश, न भीती. त्याच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. सुशीलचा पाय आता त्या ट्रॅकमधून सुटला. तो अगदी घामाघूम झाला होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. भीती होती, पण पाय थोडक्यात निभावला याचा आनंद देखील. पण आनंद देणारे हे क्षण क्षणभंगूर असतात याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती. ते जे कशाच्या जाळ्यात अडकत होते ही त्याची केवळ एक झलक होती. सुशीलच्या पायातील नखातून येणारी रक्ताची धार थोडी कमी झाली. त्याला त्या जखमेच्या वेदना कमी होत्या, भीतीच्या वेदना जास्त. त्याला भानच नव्हतं त्याच्या पायाला काही जखम आहे. सुबोध मात्र अजूनही शांत होता, एखाद्या ध्यानस्थ साध्वीसारखा. त्या 6 मित्रांचा विनाशाकडील प्रवास आता अजून गंभीर होत चालला. एवढं सगळं घडल्यानंतर किशा मात्र चिंतातूर झाला. त्याला कदाचित माहीत असावं आता इथपर्यंत येऊन पुन्हा माघारी जाणे देखील धोक्याचे. हसीमचे मात्र अस्सल पुणेरी जोक चालू होते आणि त्यावर सुशील आणि मंगेश बळच हसल्यासारखे हसत होते. पण मनात भीती होतीच. ते 6 जण हळूहळू पुढे वाटचाल करत होते. तसतशी त्यांच्यावरील सावटाची छाया गडद होत चालली. काही वेळापूर्वी सुशीलसोबत जे काही घडलं त्यातून सगळीजणं सावरली, पण सुशीलची भीतीमधून सुटका होत नव्हती. सगळे आता शांत होते. त्यांना आता पावलोपावली भीती वाटत होती, पण त्या गर्द रात्री पुढे चालत राहण्याशिवाय त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता. चालता चालता ते एका वळणावर आले आणि त्यांनी एक डोंगर पार केला. त्यामुळे काही वेळ त्यांच्या डोक्यावर असणारा चंद्र आता डोंगरा आडोशाला गेला आणि पुन्हा अंधारी छाया पसरली. कळत नकळत वातावरणात अमानवीय शक्तीचा वावर असल्याचं जाणवलं. मध्येच कोणीतरी कृष्णाच्या पायावर पाय देऊन त्याच्या बाजूने गेल्याचा भास झाला. तो क्षणभर बिचकला, पण तो सगळं जाणून अंजान होऊन चालत होता. कारण त्याला माहीत होतं जर त्याने या गोष्टीची वाच्यता केली तर सगळीजणं अजून घाबरतील. वेळ अघोरी झाली. या सगळ्यात सुबोधची शांतता सगळ्यांच्या चिंतेचा विषय झाली. त्याने नेरळपासून चकार शब्द देखील उच्चारला नाही. आणि त्यातच भर म्हणून की काय, सुशीलच्या पायाला वेदना होऊ लागल्या. कोणाला कळू न कळो, पण किशाला कळून चुकलं. हा प्रवास त्यांच्या विनाशाकडे चालू आहे. चालत चालत ते एका वळणावर येऊन थांबले. ते वळण जरा विक्षिप्त होतं. त्या वळणावर ट्रॅकच्या दुतर्फा असणाऱ्या झुडपांनी एक बोगदा तयार केला होता. तो झाडेरी बोगदा असली बोगदा असल्यासारखा भासायचा. त्याच्या अलीकडे कोणीतरी वृद्ध व्यक्ती बसला आहे असं सतत वाटायचं. काही वेळासाठी त्यांना भ्रम असावा असं वाटलं, म्हणून पुढे जाण्याच्या हेतूने त्यांनी काही पावलं उचलली. ती वृद्ध व्यक्ती तिथून हालचाल केल्यासारखी दिसली. ती व्यक्ती उठून त्या झाडेरी बोगद्यात कुठेतरी नाहीशी झाली. आत्तापर्यंतच्या प्रवासात प्रत्यक्ष कुणीतरी व्यक्ती दिसण्याची ही पहिलीच वेळ. सगळ्यांची जाम फाटली, पण हसीम मात्र मस्करी करत होता. ते सगळे अजून थोडंसं पुढे अगदी त्या बोगद्यात जवळ येऊन थांबले आणि त्यांना तिथे काहीतरी विलक्षण बदल जाणवू लागले. ते सगळे जागच्या जागीच थांबले. किशा
हसीम, मंगेश आणि रोहितला तिथे उष्णता जाणवत होती आणि या उलट सुशील आणि सुबोध यांना थंडी वाजत होती. म्हणजे काहीतरी विक्षिप्तपण तेथील वातावरणात होतं हे नक्की. सुशीलने थंडी वाजत आहे असं सांगून हसीमकडील उबदार स्वेटर काढून स्वतःच्या अंगावर घेतलं. या थंडीने सुबोधची समाधी आता भंग पावली. त्याच्या तोंडून गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. मंगेशला वाटलं सुबोध मस्करी करतोय, म्हणून मंगेशने सुबोधला जोरात शिव्या घालायला सुरुवात केली. मंगेशच्या आवाजाचा जोर मोठा होता. तसा सुबोधने रागाने मंगेशकडे एक कटाक्ष टाकला. मंगेशच्या शिव्यांचा जोर ओसरू लागला. मंग्या सुबोधकडे पाहून घाबरला. सुबोधच्या डोळ्यात त्याने भयानकता पाहिली. ती भीती तो विसरू शकत नाही. तो असा काही शांत झाला का पुन्हा त्याने तोंडच उघडलं नाही. ते सगळे आता त्या बोगद्याच्या तोंडावर उभे होते. त्या बोगद्याच्या आजूबाजूला एक चपळाईने हालचाल झाली. जणू कोणीतरी एका बाजूने दुसऱ्या बाजूकडे धावल्याची हालचाल झाली. आजूबाजूला असणाऱ्या झाडांची पानं हलू लागली. झाडांच्या फांद्यामध्ये एक हालचाल निर्माण झाली. जणू एखादा सर्प तिथे वळवळत असावा, पण कोणी सर्प किंवा प्राणी नव्हता. ती अमानवीय शक्तीची झलक होती, जिने आत्तापर्यंत सुबोधला तिच्या वशीकरणात डांबून ठेवलं होतं. झाडाच्या फांद्या हळूहळू वेग घेऊ लागल्या आणि झपाट्याने सळसळत त्या बोगद्याच्या दोन्ही कडांवर जणू एखादी मानवी रूपातील द्वारपाल बसावेत त्याप्रमाणे पसरून शांत झाल्या. त्या बोगद्याजवळ जाण्याची हिंमत कोणाचीच नव्हती. मंगेशचा धीर पूर्णपणे खचला. हसीमने त्याची खिल्ली उडवत त्याला पुढे बोगद्याजवळ जायला प्रवृत्त केलं. इज्जतीचा प्रश्न उभा ठाकल्याने मंगेशने तेवढी हिंमत केली आणि काही पावलं घेऊन मंगेश पुढे जाणार इतक्यात त्याच्या मागून आगीचा एक गोळा सपकन येऊन मंगेशच्या पुढे पडला. जणू त्या आगीच्या गोळ्याला मंगेशची वाट अडवायची होती. कोणाला काहीही कळायच्या आत मंगेश गेल्या पावली परत आला. त्याला अगदी चिमटीभर अंतरात धावून देखील धाप भरली हे विशेष. मंगेशच्या डोळ्यातील भीती त्याच्या गळ्याशी आल्याचं चित्र दिसू लागलं. त्याला तो धक्का सहन होत नव्हता. भीतीने त्याची गाळण उडाली. काय बोलावं आणि काय नको हे त्याला सुचेना. हसीमने वेळेचं गांभीर्य ओळखून रोहितच्या बॅगमधील पाण्याची बाटली काढून मंगेशला पाणी प्यायला दिलं. मंगेश अधाशासारखं पाणी पित होता. त्याला घाबरलेला पाहून सुशील अजून घाबरला. आता मात्र पूर्ण प्रवासात न घडलेली घटना घडू लागली. सुबोध काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. जणू तो मुका होता. तो जीव लावून बोलण्यासाठी पराकष्टा करत होता, पण त्याच्या तोंडून काही केल्या शब्द फुटेना. हसीमने थोडी हिंमत करून सुबोधचा हात कृष्णाच्या हातातून वेगळा केला आणि सुबोधला जवळ घेऊन बोलण्यासाठी प्रवृत्त करू लागला. हसीम जवळ येताच सुबोध थोडा शांत झाला. जणू तो हसीम जवळ येण्याची वाट पाहत होता. हसीम जवळ येताच सुबोध एखाद्या लहान मुलाप्रमाणे हसीमला लिपटला. हसीमने देखील त्याला जवळ घेऊन नक्की काय झालंय हे विचारू लागला. हसीमनं सुबोधवरील नजर हळूच खिशाकडं फिरवली आणि डोळा मारून स्मितहास्य केलं. त्याच्यावरून हसीमच्या मनात अजूनही मस्तीचाच बेत होता हे लक्षात आलं. पण येणाऱ्या काही क्षणात त्याची मस्ती जिरणार होती. हसीमने सुबोधला जवळ घेताच सुबोधच्या शरीरात
काहीतरी संचारलं. सुबोधने हसीमला एक जोरदार धक्का दिला. त्या धक्क्याचा आघात इतका प्रचंड होता की हसीम रेल्वे ट्रॅकवरून दरीच्या टोकावर म्हणजे साधारण 2-2.5 फुटावर जाऊन पडला. त्याची सगळी मस्ती सुबोधच्या एका धक्क्यातच जिरली. हसीमने मान खाली घातली आणि उठून किशासमोर येऊन उभा राहिला. सुबोध मात्र निर्लज्जासारखा उभा होता. त्याने त्याची नजर हसीमवर रोखून धरली. सगळं वातावरण शांत होतं. सुकलेल्या झाडांचा पालापाचोळा क्षीण आवाज करत होता. हिवाळ्यात पाने गळालेली झाडं मानवी सापळ्याप्रमाणे भासत होती. त्या खोल दरीत घुमणाऱ्या वाऱ्याचा आवाज काळजात घाव करून जात होता. प्रचंड भयानकता निर्माण करणारा तो वारा अंगावर शहारे आणायचा. सुशील हे सगळं पाहत होता. त्याचे हावभाव काही बदलत नव्हते. त्याचं एकच म्हणणं, इथून ताबडतोब सुटका करून घ्यायला हवी. कारण तो आधीच घाबरट जीव आणि त्यात हे सगळं पहिल्यांदा अनुभवलेलं. त्यामुळे त्याची पुरती लागली होती. तिथल्या भयान शांततेची जागा आता कृष्णाच्या आवाजाने घेतली. कृष्णाने करड्या आवाजात पुढे निघण्याची सूचना केली. पुढे निघण्याशिवाय कोणाकडे काहीच पर्याय नव्हता. पण आता सुबोधला अशा अवस्थेत एकटे चालायला लावणं म्हणजे पेटत्या विस्तवावर पाय ठेवून चालण्यासारखं होतं. या सगळ्यात किशा आणि रोहित दोघं शरीरयष्टीने धिप्पाड होते. त्यामुळे किशा आणि रोहितने सुबोधला दोन्ही बाजूला पकडून पुढे जायचं ठरवलं. रोहित बिचारा आधीच सुबोधच्या जवळ जायला घाबरत होता आणि आता तर त्याला सुबोधला धरून चालायचं होतं. मंगेश, सुशील आणि हसीम त्यांच्या पाठीमागून चालत होते. सगळ्यांनी दबक्या पावलात त्या झाडेरी बोगद्या सदृश्य गोष्टीमध्ये प्रवेश केला आणि अचानक तिथल्या वातावरणात भयानकता जाणवू लागली. निसर्गाचे सगळे लिखित नियम तिथे उल्लंघले जात होते. वातावरण इतकं तप्त झालं का भर हिवाळ्याच्या रात्री सगळ्यांना दरदरून घाम फुटला. त्या ट्रॅकवर अचानक अतिशय घाण वास येऊ लागला. सर्वत्र दुर्गंधी पसरली. जणू काही मानवी मृतदेह दिवसेंदिवस तिथे सडत आहेत. इथं अमानवीय शक्तीचा जणू सुळसुळाट आहे असा भास होत होता. मध्येच कुत्री भुंकून जीवाचा ठाव घेत होती. रातकिडे रात्रीची भयानकता दाखवत होते. कानाजवळ कोणीतरी गुरगुरल्यासारखे भास चालू होते. सगळ्यांना या गोष्टीचा खूप त्रास होत होता. क्षणात वातावरण पुन्हा थंड झालं. पण मध्येच पुन्हा उबाळी यायची. जणू निसर्गाने देखील त्या शक्तीपुढं गुडघे टेकले असावे. या सगळ्या मित्रांना गुदमरून मारण्याचा ठराव झाला होता. असं सगळं घडत होतं. पण एक माणूस शांत होता. त्याला काहीच वाटत नव्हतं. उलट त्याची नजर सगळ्यांच्या मानसिकतेवर हल्ला चढवत होती. सुबोध. हां, त्याला या दुर्गंधीचं, वाढलेल्या तापमानाचं काहीच विशेष वाटत नव्हतं. हळूहळू जसजसे ते पुढे जाऊ लागले तसं वातावरण पूर्ववत झालं. दुर्गंधी देखील कमी होऊ लागली. जसा जसा अंधार वाढायचा तसा तसा हा खेळ वाढत चालला. आधी सुशीलवर आलेलं संकट आता रोहितवर येणार होतं. रोहितचं डोकं प्रचंड दुखायला लागलं. त्यानं सगळ्यांना थांबवलं आणि हसीमकडून पाणी घेऊन प्यायला लागला. त्याला कृष्णाने एका जागी बसवलं. तसं त्याला जरा बरं वाटलं म्हणून ती लोकं उठून पुन्हा रस्त्याला लागली. चालता चालता रोहितला अचानक काय झालं कुणास ठाऊक. रोहितनं सुबोधचा हात सोडला आणि दरीच्या टोकावर जाऊन उभा राहिला.
किशाने स्वतःच्या डोक्यावर हात मारून घेतला. कुठून दुर्बुद्धी सुचली आणि येड्यांना कोथळगडावर घेऊन आलो. रोहित बराच वेळ दरीच्या खालील भागाकडे निरखून पाहत होता. आता तो कोणत्या तरी शक्तीकडून संमोहित झाला असावा. रोहितने दरीकडील समोरच्या भागाकडे बोट दाखवत किशाला आवाज दिला. ए किशा, अबे इकडं बघ जरा. किशा काही त्याच्याकडे गेला नाही. तसा रोहितने रागाने एक कटाक्ष टाकला. आता रोहितचे डोळे लालबुंद झाले होते. ए किशा, तुला म्हणतोय ना इकडे ये म्हणून, कळत नाही का बैलाच्या? रोहितने पुन्हा किशाला दम टाकला. पण आता येणारा आवाज रोहितचा नव्हता हे लक्षात यायला वेळ लागला नाही. किशाने प्रसंगावधान राखून रोहितकडे जाण्याचा शहाणपणा दाखवला. रोहितने किशाकडे पाहून एक ज्वलंत हास्य केलं आणि बोट पुढे दाखवत म्हणाला, किशा, तो रस्ता दिसायला का तुला? तो रस्ता सरळ गेला की कोथळगडावर जातो. चल, तू ये माझ्या मागं. असं म्हणत रोहित दरीत पाऊल टाकणार तेवढ्यात किशाने त्याचा हात धरला आणि त्याला मागे खेचून खाडकन त्याच्या कानाखाली वाजवली. रोहितची तंद्री भंग पावली. तो शुद्धीवर आला. हसीमने मात्र यावेळेस रोहित जवळ जायचं धाडस केलं नाही. मग मंग्याने रोहितला सावरलं. इतक्यात सुबोध म्हणाला, कोणी नाही वाचणार तुमच्यातलं, कोणीच नाही वाचणार. तुमचं मरण तुम्हाला इथं घेऊन आलंय. तुम्ही इथपर्यंत आलात खरं, पण परत नाही जाणार. त्याचं हास्य कर्कश होतं. आवाजात पळून पळून धाप लागल्यासारखी कंपनं होती. पण हा आवाज सुबोधचा नव्हता. किशाची एखाद्या अमानवीय शक्तीबरोबर भाष्य करण्याची ही पहिलीच वेळ. आयुष्यात त्याने असे किस्से बरेच ऐकले, पण अनुभवायला पहिलीच वेळ. जो घाबरला तो गेला, जो घाबरून पण टिकला तो जिंकला हे त्याला माहिती होतं. म्हणून त्याने सुबोधसोबत बोलण्याचं धाडस केलं. आता किशा तडकन उभा राहिला आणि सुबोधजवळ जाऊन म्हणाला, आहेस तरी कोण तू? काय हवंय तुला आमच्याकडून? का त्रास देतोयस आम्हाला? मी नाही त्रास देत. करता करविता तिसराच आहे. माझं काम करतोय मी. मला अडवाल तर? एवढं बोलून सुबोध पुन्हा हसू लागला. किशा आता मात्र खूप वैतागला. त्याला घाबरलेलं पाहून सगळे घाबरले. इतक्यात कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येऊ लागला. खाली बसून दोन्ही गुडघ्यांमध्ये डोकं खुपसून सुबोध रडत होता. आता मात्र हा खराखुरा सुबोधचा आवाज होता. थोडासा घसा बसल्यासारखा जाणवत होता. कदाचित सुबोध देखील शुद्धीवर आला होता. किशा सावधपणे सुबोधच्या जवळ गेला. त्याची मान उचलून त्याला काय झालं असं विचारू लागला. किशा, चल पटकन इथून निघूयात. पटापट चला रे, घाई करा. खूप महत्त्वाचं सांगायचं आहे मला, पण इथं थांबून सांगणं शक्य नाही आणि योग्य पण नाही, सुबोध म्हणाला. त्याचं ते बोलणं ऐकून सगळ्यांना हुरूप आला. आता हा खेळ संपला असं सगळ्यांना वाटलं. सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आणि त्यांनी पुढची वाट धरली. आता कदाचित सगळं काही ठीक झालं होतं, पण भीतीने मनात केलेले घाव ते विसरू शकत नव्हते. सुशील आणि सुबोध अजूनही घाबरलेलेच होते. सगळीजणं ट्रॅकवरून हाताश चेहऱ्याने चालत होती. बाकीच्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं. सुबोधला काय बोलायचंय, काय सांगायचंय या प्रश्नांनी सगळ्यांच्या मनात काहूर माजवलं. आता रात्रीचा 1:30 वाजत आला होता. म्हणजे साधारण 3-3.5 तास हा सगळा खेळ चालू होता. याबद्दल सुबोध सोडून सगळे साशंक होते.
प्रत्येकजण टेन्शनमध्ये होता. ट्रॅकवर सगळी शांतता होती. आता वातावरणात कसलाच बदल नव्हता. जे काही घडलं ते निवळतंय असं वाटत होतं. सगळीजणं थकलेली होती, पण त्यांचे चेहरे भीती आणि थकवा लपवू शकत नव्हते. चंद्र आता त्यांच्या डोक्यावर आला. ट्रॅकवरून चालताना हिवाळ्यात झाडाची झडलेली पानं पायाखाली तुडवली जात होती आणि त्यामुळे होणारा आवाज भीतीचं दडपण पुन्हा घालत होता. चालता चालता अचानक पुढच्या वळणावर सगळ्यांना एक वास्तू दिसली. वास्तूचा रंग पांढरा होता. चंद्रप्रकाशात एवढं नाही, पण बऱ्यापैकी दिसत होतं. सर्वजण थोडा वेळ हबकले, पण जास्त न घाबरता पुढे जाण्याचं धाडस केलं आणि त्या वास्तूच्या अगदी जवळ जाऊन पोहोचले. ती वास्तू पाहून सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. ती वास्तू एखाद्या जुनाट मंदिराप्रमाणे दिसत होती. त्याच्या दरवाजावर काही प्राचीन काळातल्या घंट्या बांधल्या होत्या. मंदिर खूपच जीर्ण अवस्थेत. त्याच्या दरवाजांवर कोळ्यांची जाळी अडकली होती. आता देवाच्या मंदिरात जायला कोणी का घाबरेल, हे पण घाबरले नाहीत. त्यांनी मंदिरात प्रवेश केला. थोडं आतमध्ये जाताच तिथे एक मोठं पाषाण होतं. त्याची देखील अवस्था खूप जीर्ण. धूळ, माती, उंदीर घुशींनी केलेली घाण पडलेली होती. सगळीजणं चालून आणि घडलेल्या घटनेमुळे खूप थकली होती. त्यामुळे मंदिरातील एका दगडावर बसली. हसीमने सगळ्यांना पाणी दिलं आणि गळ्यातील मफलर काढून तो जमिनीवर अंथरून त्यावर आडवा झाला. काही वेळ गेल्यावर मंगेशने सुबोधला विचारलं, सुब्या, ठीक आहेस का बे आता? हां, जरा बरं वाटतंय, पण अंग खूप दुखतंय, सुबोध म्हणाला. हसीमला पुन्हा लहर आली. अरे सुबोध, तू ते जिम जरा जास्त केलंस ना आज, त्यामुळे दुखत असेल तुझं अंग, असं हसीम रोहितला टाळी देत म्हणाला. सुशीलच्या चेहऱ्यावर मात्र अजूनही गंभीर भाव होते. त्याची भीती ओसरली नव्हती. गंभीर आवाजात त्याने सुबोधला प्रश्न केला, सुब्या, साल्या मगाशी काहीतरी सांगणार होतास ना, सांग आता. असं म्हणताच सुबोधच्या चेहऱ्यावर एक अविश्वासाची लकीर उमटली. सांगतो, पण हसणार नसाल तर. आणि हसीम, तू मस्करी न करता विश्वास ठेवून ऐकणार असाल तरच सांगतो, सुबोध म्हणाला. ठीक आहे, नाही करत मस्करी बास, हसीम सुब्याकडे पाहत म्हणाला. पुन्हा एकदा एकदम शांतता पसरली. सुबोध सांगू लागला, मला एवढं काही आठवत नाही, पण जेवढं आठवतंय तेवढं सांगतो. मगाशी कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता. मी आणि रोहित दुकानातून खाण्याचं सामान घेत होतो. त्यावेळी मला मागून कोणाचा तरी आवाज आला. मी मागं पाहिलं, पण कृष्णा वाहन चालकाशी बोलत होता. मंग्या, हसीम, सुशील, तुम्ही सगळीजणं जेवणाची बिलं देत होतात. मग मला कोणी हाक मारली माहीत नाही. आवाज ओळखीचा नव्हता, म्हणून मी पण लक्ष दिलं नाही आणि पुन्हा खाऊ खरेदी करण्यात लक्ष घातलं. पण मला पुन्हा तोच भास झाला. मला कोणीतरी आवाज देतंय. यावेळेस मी जरा खुणशीने मागे पाहिलं, पण सगळं शांत. पण तो वाहन चालक जो कृष्णाशी बोलत होता, तो माझ्याकडे पाहून हसत होता. तो माझ्याकडेच पाहून हसतोय, पण मी त्याला ओळख नसताना हसून रिप्लाय का देऊ, म्हणून मी दुकानातील खरेदीकडे लक्ष घालून दुकानदाराला पैसे देऊन बाहेर आलो. भरपूर खाऊ सोबत घेतला. तो खाण्यात रोहित व्यस्त झाला आणि आपण सगळीजणं गाडीजवळ पोहोचलो. मला गाडीत मागे बसायचं होतं, कारण रोहित काही ना काही खातो आणि मला ते इरिटेट झालं असतं, म्हणून मी मागं बसावं या हेतूने मागचा दरवाजा उघडला. पण
त्या चालकाने माझा हात पकडला आणि माझ्याकडे पुन्हा त्याच वैरी हास्यात पाहून हसू लागला. त्याचे डोळे माझी नजर खोडून काढू लागले. माझ्या डोळ्यांना एक घाणेरडी लकाकी जाणवली, अगदी घाणेरडी. तिथं मला लोकांच्या रडण्याचा आवाज आला. मृतदेह सडल्यासारखा वास येत होता. खूप आक्रोश होता तिथं. मला असह्य झाला आणि तितक्यात माझ्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला. स्पर्श ओळखीचा वाटला म्हणून मी मागे वळून पाहिलं. रोहित होता. मला बसण्यासाठी घाई करत होता. मी त्याचा हात झटकला, पण त्या चालकाने मला पुढे बसायला सांगितलं. मला मागे बसायची इच्छा असून देखील मी त्याचं बोलणं ऐकून कसलाही विरोध न करता त्याच्याच शेजारी बसलो. त्याने गाडी चालू केली. आपली गाडी काही अंतरावर गेल्यावर सुशीलला ATMमधून पैसे काढायचे होते म्हणून त्याने गाडी थांबवली. त्याला भीती वाटत होती म्हणून मंगेश त्याच्यासोबत गेला. रोहित आणि किशा, तुम्ही लघुशंकेला जाऊन येतो म्हणून तिथून गेलात. सुबोध हे सगळं सांगताना त्याच्या चेहऱ्यावर भीती आणि अंगावर शहारे आले. सुबोध पुढे सांगू लागला, तुम्ही निघून गेलात. गाडीमध्ये आत्ता तो माझ्या शेजारी बसला होता. त्याने पुढचा मिरर माझे डोळे दिसतील असा फिरवला. शेजारी बसून देखील तो माझ्याकडे पाहण्यासाठी आरशाचा वापर करतोय. ही गोष्ट मला काहीतरी चाहूल देऊन गेली, पण मला काही कळालं नाही. आरशात त्याची आणि माझी नजर नजरेला भिडली. त्याची पापणी लवतच नव्हती. तेव्हा मला पुन्हा तोच आवाज, तोच आक्रोश, तोच वास. मी पुढं चालतोय, माहीत नाही कुठं चालतोय. माझे डोळे बंद होते. एक व्यक्ती माझ्या दिशेने चालत येते. माहीत नाही कोण आहे. मी तिला कधीच पाहिलं नव्हतं. हळूहळू ती व्यक्ती जवळ आली. खूप कुरूप चेहरा होता तिचा. अंगाचा घाणेरडा वास होता. चेहरा अतिशय विद्रूप आणि इतक्यात खाडकन आवाज झाला. माझी झोप मोडली. मी गाडीत होतो. रोहितने गाडीचं दार उघडलं होतं. चालकाने माझ्यावरचे डोळे रोहितकडे फिरवले. जणू काही क्षणात तो रोहितला मारणार असा आविर्भाव त्याच्या डोळ्यात दिसू लागला. इतक्यात सुशील आणि मंगेश पण आले. माझं मन अस्थिर झालं होतं. मला कळत नव्हतं मी काय पाहिलंय आणि सुचत नव्हतं तुम्हाला काय सांगावं, कसं सांगावं. त्याने गाडी पुन्हा चालू केली. त्याने माझ्याकडे फिरवलेला आरसा तसाच ठेवला आणि त्यातून तो माझ्याकडे पाहत होता. त्याचा डोळ्यांचा खेळ चालूच होता. कदाचित मी त्याला वश झालो होतो किंवा अजून काही. माझी इच्छा नसतानाही मी त्याच्याकडे पाहत होतो आणि अचानक मला माझं डोकं जड भासू लागलं. मला आता तुमच्यापैकी कोणाच्याही हालचाली जाणवेना. इतक्यात एक सूर्याप्रमाणे प्रखर प्रकाश माझ्या डोळ्यावर पडला आणि पुन्हा तोच आवाज, सुबोध आलास तू? ये, तुझीच वाट पाहत होतो मी. अनोळखी आवाज होता तो. कोण आहेस तू? मला कशाला शोधत आहेस? माझी वाट का पाहत होतास? आणि मी इथं कसा आलो? असं मी त्याला विचारलं. अरे तूच काय, पण तुझ्यासारखं कोणीही चालतंय रे. पण तू कसा? अगदी मला पाहिजे तेव्हा आलास म्हणून तुला बोलवलं. आता तो आवाज गहिरा होत चालला. अचानक तोच आक्रोश माझ्या कानावर येऊ लागला आणि तो घाणेरडा सडका वास. माझं डोकं दुखायला लागलं. मला किळस येत होती. मी कुठे होतो ते ठिकाण माहिती नव्हतं आणि तिथे माझ्याशिवाय आणि त्या व्यक्तीशिवाय कोणीच नाही. मला तिथं नकोसं झालं म्हणून मी तिथून निघण्याचा रस्ता शोधत होतो,
पण इच्छा असून देखील मला तिथून हलता येत नव्हतं. ती व्यक्ती माझ्या जवळ येऊ लागली तशी त्याच्या शरीराची दुर्गंधी हळूहळू वाढू लागली. मला ती दुर्गंधी असह्य होऊ लागली. मी डोळे मिटून नाक दाबत होतो, पण काहीच फायदा नव्हता. ती व्यक्ती आता जोरजोरात हसू लागली. इतकी जोरात का मला माझे कान फाटतील असं वाटू लागलं. आणि ती व्यक्ती माझ्या पुढे येऊन उभी राहिली. त्याची भयानकता मी शब्दात सांगू शकत नाही. त्याच्या अंगातून येणारा घाण वास, त्याचे तोंड सडल्यासारखे दिसत होते, त्यातून पू बाहेर पडत होता आणि त्याचं ते राक्षसी हास्य, अगदी नरकातला अनुभव. कोण होता बे तो? तुलाच का धरलं त्यानं? दुसरी पोरं काय मेल्यात का? सुशीलनं तोंड उघडलं. मला माहिती नाही कोण होता तो, काय होतं. मलाच का धरलं त्याने काहीच माहीत नाही. मला फक्त एवढं कळालं का मी त्याचं एक प्यादं आहे, त्याचं काम करून घेण्यासाठी. सुबोध पुढे सांगू लागला. तो जसजसा माझ्या जवळ येऊ लागला तशी मला त्याची किळस असह्य झाली. तो वास नकोसा झाला. त्याने मला स्पर्श केला आणि म्हणाला, तुला माझं काम करावंच लागेल आणि तू माझं काम नाही केलंस तर त्याचे परिणाम तुला भोगावे लागतील. तू नाही तर अजून दुसरं कोणीतरी. मी माझं काम करून घेईन, पण तू इथपर्यंत आला आहेस तर तुला असंच कसं जाऊन देऊ? त्याच्या त्या क्रूर हसण्याने मला असह्य वेदना होऊ लागल्या, ज्या सहन होईनात. पण मला तिथून निघताही येत नव्हतं. माझी शुद्ध हरपत चालली, जणू मी निद्रेत गुंतत होतो. माझे डोळे चक्रावले. मी धाडकन खाली कोसळलो. आता मला काहीच दिसत नव्हतं, पण माझ्या कानावर मंत्र पडत होते. संस्कृत होती ती भाषा. काहीतरी वेगळेच मंत्र होते, कधीही न ऐकलेले. एखादाच उच्चार कळायचा. काहीतरी भयानक घडतंय याची मला कल्पना आली. ते मंत्रोच्चार माझ्या कानात घर करू लागले. मी जणू अर्धमेला झालो. काही हालचाल नाही, डोळे उघडता येत नाहीत. आणि इतक्यात मला जोरदार धक्का बसला. माझी झोप उडाली. माझ्या डोळ्यासमोर अंधार होता. अचानक रोहितचा आवाज कानी पडला, त्यासोबत तुमच्या सगळ्यांचे. मी डोळ्यावर जोर देऊन पाहण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या बाजूला रोहित आणि तो वाहन चालक दिसला. नंतर माझ्या लक्षात आलं का आपण सगळे गाडीत आहोत आणि त्या गाडीमध्ये चालकाने गाडीचा करकचून ब्रेक मारला. त्यामुळे माझी झोप मोड झाली. मी शुद्धीवर आलो, पण मला हे आठवत नव्हतं की आपण कुठे चाललो. माझे कान एकदम सुन्न पडले होते आणि डोळ्यासमोर मला फक्त तो ट्रॅक दिसत होता. आपण जसजसे पुढे चालू लागलो तसा मी थोडा भानावर यायला लागलो. मधूनच माझ्या कानात त्या माणसाचा आवाज घुमू लागला आणि हळूहळू त्याचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. तो सांगायचा, सोडू नकोस त्याला, लक्ष राहू दे त्याच्यावर, तो हातातून गेला नाही पाहिजे. तो घाबरला की धर त्याला. तो जर हातातून गेला तर तुझं काही खरं नाही. पण तो कोणाबद्दल बोलत होता? कोणाला धरायला सांगत होता? मंगेशने सुबोधला प्रश्न विचारला. तो मला सुशीलला धरायला सांगत होता, सुबोध म्हणाला. बघे सुशा, तू उगाच भूताला भीतोस राव. भूताचं तर तुझ्यावर जीवापाड प्रेम. त्याने तुला धरण्यासाठी सुबोधचा जीव टांगला, असं हसीम त्याच्याकडे पाहून हसून म्हणाला. पण मला का धरायला सांगितलं? सुशीलने जरा घाबरतच विचारलं.
माहीत नाही रे, सुबोध म्हणाला. साऱ्या मंदिरात एक शांतता पसरली. सगळीजणं विचारात असताना एक आवाज कानावर आला. मी सांगतो. एक वृद्ध व्यक्ती सगळ्यांच्या समोर आली. त्यांच्या हातात पणतीसारखं एक पात्र होतं. ती हळूहळू जवळ आली. भगव्या रंगाची वस्त्र नेसलेली एक वृद्ध, दाढी वाढलेली, केस देखील शंकराच्या जटेप्रमाणे बांधलेली, एका हातात कमंडलू आणि दुसऱ्या हातात पणती, माथ्यावर विभूती लावली होती, असा त्यांचा वेश होता. घाबरू नका, मला माहीत आहे ती व्यक्ती कोण होती आणि त्याने यालाच का धरायचं ठरवलं. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत माझ्याजवळ, ती तपस्वी व्यक्ती म्हणाली. पण बाबा, तुम्ही कोण? हसीमनं विचारलं. मी गेली कित्येक वर्ष या जंगलात भटकतोय. इथंच, या जंगलातच राहतो. इथं कसली तरी कुजबूज ऐकू आली म्हणून इकडं फिरकलो, त्या तपस्वीनं उत्तर दिलं. त्याच्याकडे पाहून कसलीही फसवेगिरी किंवा मायावी शक्तीची भीती वाटत नव्हती. त्याचं रूप, त्याचं सामर्थ्य सांगून जात होतं. तो तपस्वी सांगू लागला. सुशील, बाळा, तू मुळातच भित्रा आणि कमजोर, जरा कमी चपलक पण प्रामाणिक स्वभावाचा. हाच घटक ठरला. त्याच्यावर वशीकरण करणं कधीही सोपं जातं. ज्या व्यक्तीवर भीती आणि इतरांची मतं लगेच हवी होतात, त्यांना वश करून हवं ते करून घेता येतं. पण तुझं दैव बलवत्तर म्हणून नख उखडण्यापलीकडं काहीच झालं नाही. आम्ही सगळीजणं आश्चर्यचकित होऊन हे ऐकत होतो, कारण आत्तापर्यंत जे काही घडलं ते या तपस्व्याला कसं माहीत. कोणी काही बोलायच्या आतच तपस्वी बोलू लागले. मला सगळं कसं काय माहीत, यापेक्षा तो राक्षस कोण होता आणि तो कशाला आला होता हे जाणून घेणं महत्त्वाचं. तो एक खविसाचा प्रकार आहे, जो या भूमीत हजारो वर्षापासून कैद आहे. इथल्याच कुठल्या तरी झुडपात त्याचा मोक्ष लपलाय. ते झुडूप जळालं की त्याला मोक्ष मिळणार. पण मग तो आमच्या वाट्याला कशाला गेला? आम्ही काय करणार होतो त्याच्यासाठी? रोहितने उत्सुकतेने विचारलं. बाळा, त्याला मोक्ष हवाय आणि मोक्ष देणारा माणूस मनाने भोळा, प्रामाणिक असावा लागतो. जर समजा सुबोधकडून त्याला मोक्ष मिळाला असता तर पुढे जाऊन तो राक्षस सुबोधच्या जीवाचा वैरी झाला असता आणि कदाचित सुबोधला मारलं देखील असतं त्याने, असं तपस्वींनी सांगितलं. पण मग बाबा, मला ती व्यक्ती जेव्हा आम्ही ट्रॅकवरून चालत होतो तेव्हा, सोडू नकोस त्याला, लक्ष राहू दे त्याच्यावर, तो घाबरला की धर त्याला, असं का म्हणत होती? सुबोधने विचारलं. बाळ सुबोध, त्याची शिकार तू नव्हताच. त्याला मोक्ष देणारा माणूस मनाने भोळा आणि प्रामाणिक असावा, असा माणूस शोधण्यासाठी त्याने तुझा वापर केला, पण तो अयशस्वी ठरला. त्याची असली शिकार सुशील होता. सुशील मुळातच भित्रा आहे. त्याच्यावर भीती लगेच हवी होते. तो भीती सहन करू शकत नाही. त्याला काहीही सांगितलं तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा लगेच परिणाम होतो. परिणामी तो स्वतःला दुसऱ्याच्या स्वाधीन करतो. त्याच्यामुळे त्याच्यावर मोहिनी घालणं सोपं आहे. या सगळ्या कारणाने त्याने सुशीलला धरायचा प्रयत्न केला. पण काय बाबा? तपस्वींचं वाक्य पूर्ण होण्याआधीच सुशीलने उत्सुकतेने विचारलं. गालातल्या गालात हसत तपस्वी म्हणाले. बाळांनो, ज्याच्यासोबत सिद्ध पुरुषाचा आशीर्वाद असतो
त्याला कसं कोणी वश करू शकेल? सुशीलच्या बॅगेमध्ये स्वामी समर्थांच्या पादुकांवरील उदी एका पुडीमध्ये बांधून ठेवली आहे, जी त्याने काही महिन्यांपूर्वी जेव्हा तो स्वामी समर्थांच्या मठात गेला होता तेव्हा घेतली होती. तपस्वींनी त्यांचं वाक्य पूर्ण केलं आणि ते मंदिराच्या बाहेर जाऊ लागले. त्यांच्या पाठोपाठ सगळीजणं जाऊ लागली. त्यामुळेच मांजराने त्याचं रक्त पिऊन देखील त्याच्यावर तो राक्षस मोहिनी घालू शकला नाही. ते तपस्वी चालता चालता सांगत होते आणि काही कळायच्या आत सगळ्यांची नजर चुकवून ते तपस्वी एका क्षणात गायब झाले. सगळ्यांना कळून चुकलं, ते तपस्वी साक्षात समर्थांचा अवतार होते. केवळ सगळ्यांच्या रक्षणार्थ आले होते. मनातल्या मनात सगळ्यांनी भित्र्या सुशीलचे आभार मानले आणि सगळीजणं पुढे चालू लागली. काही क्षणात त्यांना मोठे विजेचे खांब दिसू लागले. तिथे पोहोचताच तिथून जाणाऱ्या 2 लोकांना त्यांनी कोथळगडाविषयी विचारलं असता त्यांनी हे माथेरान असल्याचं सांगितलं. सगळ्यांना जरा जास्तच आश्चर्य वाटलं. आपण कोथळगडाला जाता जाता माथेरानला कसे पोहोचलो काहीच कळालं नाही. सगळ्यांना जरा जास्तच आश्चर्य वाटलं. पण एक गोष्ट सिद्ध झाली, त्याची महिमा कोणी कधीच ओळखू शकत नाही आणि जाणूनही घेऊ शकत नाही. ज्याने त्यांची महिमा जाणली ते अद्भुत झाले. साक्षात स्वतःच्या भक्तांच्या रक्षणाकरता स्वामी समर्थ अवतरले. मंडळींनो, आपला आजचा हा थरारक सत्य अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.